4 महिने सातत्याने पियुष गोयलांना विनंती करते की तुम्ही काहीतरी कांद्यासाठी ठोस भूमिका घ्या। तुमची सारखं तुमचं बदलत असतं नक्की तुमची सगळी पॉलिसी। जेव्हा महाराष्ट्रामध्ये एवढा कांदा होता तेव्हा फेकून देत होते शेतकरी, तेव्हा जगामध्ये कांद्याची प्रचंड मागणी होती आणि जेव्हा पैसे मिळायला लागतात तेव्हा भलत्याच राज्यांमधून आयात करतात। त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप जर कोणात करत असेल त्यामध्ये आणि बाबूसाहेबांच्याही भाषणामध्ये कांद्याचा टमाट्याचा उल्लेख झाला। मी दिल्लीमध्ये माझा वावर तुम्ही सगळ्यांनी 1 2 नाही 3 वेळा मला या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली, याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते। आणि जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये उभी राहते तेव्हा माझी ओळख सुप्रिया सुळे नसते, ती माझी ओळख फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणून तिथे मला बोलायची आणि तिकडे जाण्याची संधी तुम्ही देता। त्या संधीचं सोनं करण्याचा एक प्रयत्न मी तुमच्या आशीर्वादामुळे करत असते। तुम्ही कौतुक केलं की मला तिथे बक्षीस मिळतं, हे बक्षीस माझं नाही आहे, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचं आहे। तुम्ही मला संधी दिली, तुमच्यात मी रोज उठते बसते आणि त्याच्यामुळे मी दिल्लीमध्ये प्रयत्न करत असते आपल्या भागाचा आणि या संपूर्ण भागाचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न मांडण्यासाठी। आणि अनेक वेळा सत्तेमध्ये त्यांच्याशी माझी रोजचीच लढाई असते। याचं कारण असं, ते बोलतात एक आणि करतात एक। म्हणजे मला आठवतं आहे की ते असं म्हणले होते निवडून आले होते तेव्हा की प्रत्येक शेतकऱ्याचं जे इन्कम आहे, त्याला जे पैसे मिळणार आहे त्याच्या दुप्पट आम्ही करू। आता मला खरं सांगा, 9 वर्षामध्ये कुणाचं इन्कम दुप्पट झालं आहे? कुठल्या शेतकऱ्याचं तर झालेलं मला तरी दिसत नाही आणि सरकारी डेटा पण दाखवत नाही। 2 पैसे जेव्हा मिळतात तेव्हा कांद्याचा आणि टमाट्याचा तुम्ही बघा, जेव्हा मी आत्ता कांदा तुम्ही गेले 4-5 दिवस हा कांद्याचा प्रश्न तुम्ही बघताय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण गेले 4 महिने मी सातत्याने केंद्र सरकारला, त्याचे जे मंत्री आहेत पियुष गोयल, ज्यांना भेटायला आपले महाराष्ट्राचे शेती मंत्री गेले होते, पण मी 4 महिने सातत्याने पियुष गोयलांना विनंती करते की तुम्ही काहीतरी कांद्यासाठी ठोस भूमिका घ्या। तुमची सारखं तुमचं बदलत असतं नक्की तुमची सगळी पॉलिसी आणि त्याच्यामुळे आयात आणि निर्यात। जेव्हा महाराष्ट्रामध्ये एवढा कांदा होता तेव्हा फेकून देत होते शेतकरी, तेव्हा जगामध्ये कांद्याची प्रचंड मागणी होती आणि तेव्हा मी खूप वेळा केंद्र सरकारला विनंती केली होती की तुम्ही कांदा परदेशात पाठवायची परवानगी द्या। तेव्हा मला उत्तर दिलं, असं आमचं कुठलंही धोरण नाही। तेव्हा जर कांदा आपण परदेशात पाठवला असता तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले असते। आणि टमाट्यामध्ये जेव्हा टमाट्याला 2 पैसे तुम्हाला मिळायला लागले तेव्हा नेपाळमधून आयात ह्यांनी कांदा केला। म्हणजे जेव्हा आपल्याला पैसे मिळत असतात तेव्हा निर्यात करू देत नाही आणि जेव्हा पैसे मिळायला लागतात तेव्हा भलत्याच राज्यांमधून आयात करतात। त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप जर कोणात करत असेल तर आज माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर की ते सातत्याने हे पाप करत असतात। आणि संपूर्ण कोविडमध्ये मगाशी अभिजित तुम्ही म्हणला की ह्याच वास्तूमध्ये आपण कोविडच्या काळात अतिशय चांगलं काम केलं, मान्य करते मी आणि आम्ही सगळेच सहकारी आज इथे तुमचं कोविडमधलं काम बघायला आलो होतो। पण त्या कोविडमध्ये डॉक्टर, प्रशासन या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं, पण एक व्यक्ती आहे ज्याला 1 दिवसाचाही लॉकडाऊन नव्हता, तो म्हणजे ह्या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे। त्यांनी त्या काळात कष्ट केले। एखाद्या वेळेस औषध कमी पडलं असेल, एखाद्याला ऑक्सिजन कमी पडलं असेल, पण ह्या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणालाही अन्न कमी पडू दिलं नाही। याच्या मागे फक्त आणि फक्त या देशाच्या शेतकऱ्यांचे कष्ट आहे। आणि तुमच्या सगळ्यांचे नातेवाईक पुण्यात राहतात। जेव्हा मी कुणाला फोन करत होते लॉकडाऊनमध्ये, कोणी मुंबई शहरात नव्हतं, प्रत्येकजण गावी आलं होतं आणि जो वेळेवर गावी आला त्याला कोविड झाला नाही। खरं आहे का नाही मला सांग? त्यामुळे गावामध्ये असंख्य गावं पुरंदरमध्ये आहेत जिथे कोविड पोचलाच नाही। याचं कारण जे प्रोटोकॉल्स किंवा जे नियम कायदे शहरामध्ये लावले होते ते सगळे गावकऱ्यांनी आधीपासूनच पाळले होते। आणि जो
कुणालाही तुम्ही फोन करा, सगळ्यांना आठवत असेल, ज्याचं घर पुण्यात आहे ना, तो 2-2 महिने लॉकडाऊनमध्ये पुण्याला गेला नाही, तो गावात राहिला, त्याला फोन केला, कुठे आहे, बांध्यावर उभा आहे मी. तेव्हा सगळ्यांनी शेतीचं महत्त्व आणि त्या काळात गावातला गावपण आणि प्रेम आणि त्या काळातली नाती जी जपली, त्याच्यामुळे या देशातला एकही माणूस उपाशी त्या काळात झोपला नाही. त्यामुळे शेतकरी बाकी सगळ्याचं सोंग घेता येतं, पण अन्नाचं घेता येत नाही. हे तंत्रज्ञान एकीकडे चालत राहील आणि माझा कशालाच विरोध नाही. माझं म्हणणं आहे, विकास हा झालाच पाहिजे, पण जर बुलेट ट्रेन आली, त्याच्यानंतर ते कुठली ते गावागावांमध्ये असते ना आजकाल नवीन, नाही वंदे मातरम तर नाही, ते तर आहेच वेगळा विषय, पण शहरामध्ये काय सुरू केले, मेट्रो. आता मला सांगा, मेट्रोला हजारो करोडो रुपये तुम्ही खर्च करता, मग आमच्या ST वाल्यांना 300 कोटी का देत नाही हो? 1,000 नाही 5-6 हजार कोटी रुपये लागतात आणि त्यातून महिलांना फुकट केली ST. मी दर गावात गेल्यावर महिलांना विचारते, ST फुकट मिळते, व्यवस्थित चाललंय ना? ते म्हणले, ताई ST आली तरच फुकट चालेल ना, नुसतं अनाऊन्स केलं आहे, पण आम्हाला ST गावात वेळेवर येतच नाही. त्याच्यामुळे जर ST तुम्ही करत नसाल, ST वाल्यांना पगार मिळत नसेल, तर एवढ्या मोठ्या मेट्रो करतायत, मेट्रो जरूर करा. मोदक कधी खातो आपण, जेव्हा रोजची डाळ भाकरी आणि पिठलं जेवायला मिळतं. यांचा मोदक आधी चालला आहे आणि उपाशी बाकीची गरीब जनता आहे. ते वंदे भारत तर तसंच आहे. मी तर दौंडकरांच्यासाठी भांडून थकले, दौंड इंदापूरला, आणि इथे निऱ्याला पण, आणि तसेच आहे, आणि जेजुरीलाही तसंच आहे. एक काळ असा होता, UPAचं सरकार होतं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं, तेव्हा दौंड तालुक्यामध्ये 250 ट्रेन थांबायच्या. किती? 250 ट्रेन. तसंच निऱ्याला होतं आणि तसंच जेजुरीला होतं स्टेशनला. आज दौंडला 38 ट्रेन थांबतात, म्हणजे 150 ट्रेन बंद झाल्या आहेत. निऱ्याला तीच परिस्थिती आहे, जेजुरीला तीच परिस्थिती आहे. आणि आम्हाला विचारतात 70 साल में क्या किया. मी सगळ्या मुलांना घेऊन जाणार आहे ट्रेन स्टेशन.